जालना शहरातल्या संजीवनी जाधव यांनी ॲक्टिव्ह महिला बचत गटाची स्थापना करून आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केलाय। 6 वर्षांपूर्वी काही हजार रुपयांची उलाढाल करणारा हा प्रक्रिया उद्योग आता मात्र लाखो रुपयांची उलाढाल करतोय। पाहुयात आवळ्याचा हा कोहळ्या एवढा उद्योग। संजीवनी जाधव जालना जिल्ह्यातल्या गोपीकिशन नगरात राहणाऱ्या उद्योजिका। घरातल्या कामाबरोबरच हाताला काहीतरी उद्योग असावा या उद्देशानेच त्यांनी 2009 साली बचत गटाची स्थापना केली। कॉलनीतल्या 14 महिलांना एकत्र केलं आणि ॲक्टिव्ह महिला बचत गटामार्फत आवळा प्रक्रिया उद्योग करायचं ठरवलं। मात्र उद्योगासाठी लागणारं आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नव्हतं। त्यात मालाचं मार्केटिंग कसं करायचं याचं टेक्निकही त्यांच्याकडे नव्हतं। अशा वेळी तयार झालेला माल हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात, सप्ताहामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रमात त्या विकू लागल्या आणि तिथूनच त्यांच्या उद्योगाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। घरातले काम आटोपल्यानंतर रिकाम्या वेळेत काय करायचं म्हणून आम्ही बाहेर असे बचत गटाचे स्टॉल वगैरे राहायचे ते बघितले। मग असं कल्पना सुचली की आपण पण बचत गट करायला पाहिजे। मग कॉलनीतल्या महिलांना एकत्र करून एक बचत गटाची स्थापना करण्याचं सुचवलं। मग आम्ही 14 महिला झालो। 14 महिलांची मग बचत केली 200 रुपये। असं 6 महिने झाल्यानंतर मग आवळ्याचं प्रशिक्षण घ्यायची इच्छा झाली। केवीकेची जाहिरात आली होती पेपरला, मग ती वाचली। मग आम्ही एकत्र महिलांनी मीटिंग घेऊन ठरवलं की आपण आवळ्याचं प्रशिक्षण घेऊ म्हणून आम्ही महिला प्रशिक्षण घेतल्यानंतर मग सुरुवातीला केवीकेचीच कॅन्डी विक्री केली बरेच स्टॉलला। तर मग प्रोत्साहन वाढलं। मग स्वतः सुरुवात करण्याचं ठरवलं प्रक्रिया करण्याचं। आवळ्याचं लोणचं, आवळा पावडर, आवळा कॅन्डी, मुरंबा आणि आवळा सुपारी यांसारख्या पदार्थांची उत्पादनं त्यांनी घ्यायला सुरुवात केली। त्यांच्या उत्पादनाचा दर्जाही चांगला होता आणि म्हणूनच त्यांनी तयार केलेल्या 50 क्विंटल आवळ्याची उत्पादनं हातोहात विकली गेली। आता तर राज्य सरकारनंही त्यांच्या आवळा प्रक्रिया उद्योगाची दखल घेतलीये। त्यांना महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय। संजीवनी यांच्या मार्गदर्शनामुळे आज तिथल्या महिलांच्या हातालाही रोजगार मिळालाय। बचत गटामध्ये होतो ना, मग त्या आवळ्याचं काम करायचं। आम्ही म्हटलं घरात बसल्या बसल्या काय करायचं म्हणून आम्ही त्यांच्या इथे काम करायला लागलो। फोडी करायचं, सिलिंग करायचं, कसे बी रोजचे 100-150 रुपये असे आम्हाला मिळायचे। मग आम्ही त्यांच्या इथे दिवसभर असं काम करायचं। संजीवनी जाधव यांनी जे आवळा कॅन्डी प्रक्रिया सुरू केली त्याला आम्ही आवळ्याचं सर्व आवळा कॅन्डी त्यांना कामाला मदत करतो। आम्ही महिन्याचे 3-4 हजार रुपये सहज कमवतो। आमच्या ॲक्टिव्ह महिला बचत गटामध्ये संजीवनी जाधव यांनी आवळा प्रक्रिया सुरू केली। त्यांच्या आवळा प्रक्रिया सुरू असताना मी सुद्धा त्यांना मदत केली। त्यांचं पाहता पाहता मी सुद्धा शेवाय पापडची मशीन घेतली। पहिले सुरुवातीला मी लोकांचे करून दिले। दुसऱ्या वर्षी मी मग स्वतः माल घरी आणून तयार करून होलसेलमध्ये दुकानात दिला असतात मला 3 ते 4 हजार रुपये महिन्याने नफा राहू लागला। आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर संजीवनी जाधव यांनी सुरू केलेल्या उद्योगाने आज नवी भरारी घेतलीये। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।